हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं अवनीच किचन विथ व्लॉगमध्ये। आज आपण पाहणार आहोत वाफेवरच्या सालपापड्या। या सालपापड्या बनवण्यासाठी आपल्याला फक्त तांदूळ लागतात। याच्यामध्ये आपण हा तांदूळ रेशनचा घेतलेला आहे। तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता जो तुम्ही खाता, पण इंद्रायणी किंवा चिकट तांदूळ याला नाही चालत। त्यासाठी शक्यतो रेशनचाच तांदूळ वापरा। आता हा तांदूळ आपण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे 2 ते 3 वेळेला। त्याच्यामध्ये काही खडे असतील, काही कचरा असेल तर तो धुवून निघून जातो, कारण हा रेशनचा तांदूळ आहे। 1 ते 3 वेळेस आपण धुतल्यानंतर साधारणतः हा तांदूळ बुडून अर्धा डबा पाणी होईल इतक्या पाण्यामध्ये आपण हा भिजत ठेवायचा आहे। आणि आपण ज्या क्लायमेटमध्ये राहतो त्यानुसार हा 2 ते 3 दिवस भिजवायचा आहे। आता आम्ही जिथे राहतो तिथे गरमी खूप आहे, तर मी हा 3च दिवस भिजवणार आहे। पण एक ठिकाणी 4 दिवस वगैरे वातावरण थंड असेल तसं तुम्ही जास्त भिजवू शकता। 3 दिवस तांदूळ भिजवून घेतलेले आहे। 3 दिवस त्याचं पाणी चेंज केलेलं नव्हतं। त्यानंतर हा तांदूळ असा घरामध्येच सुकवून फॅन खाली घ्यायचा आहे। हा कडक उन्हामध्ये वाळवायचा नाही। त्यानंतर आता याचं गिरणीमधून पीठ करून आणायचं आहे। तुम्ही पाहत असाल जे तांदूळ आपण चक्कीवरून बारीक करून आणले ते अशा पद्धतीने त्याचे पीठ बनवून घेतलेलं आहे। आता आपण हे पीठ 1 वाटी घेऊन त्याच्यामध्ये सालपापड्या बनवून घेणार आहोत। त्याच्यामध्ये आपण साधारणतः 2 वाटी पीठ घेतलेलं आहे। आता या पिठामध्ये आपण पहिल्यांदा जिरे ॲड करणार आहोत। फक्त जिरेच घालायचे याच्यामध्ये। जेव्हा जिरे आपण घालतो तेव्हा दुसऱ्या याच्यामध्ये तीळ वगैरे नाही घालायचे। फक्त जिऱ्याची टेस्ट छान लागते। आणि मीठ तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घ्या, जसं तुम्ही मीठ खाता। मी इथे 1 चमचा मीठ घेतलेला आहे। तुम्ही याच्यापेक्षा कमी घेऊ शकता किंवा जास्तही घालू शकता। आता याच्यामध्ये पाणी घालायचं। साधारणतः अंदाजे 1 वाटी पाणी मी पहिल्यांदा घालते। त्याला असं काही नसतं की याला अचूक प्रमाणे इतकं वाटीच पाणी घ्या, काही नाही। आपल्याला सालपापडी बनवता आली पाहिजे इतके पाणी आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे। त्याच्यासाठी आपण हे असं पीठ बनवून घ्यायचं आहे। याच्यामध्ये फक्त जिरे घातल्यामुळे आपल्याला याची टेस्ट खूप छान लागते। मध्ये थोडं थोडं पाणी ॲड करत आपण हे असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे। गुठळ्या वगैरे याच्यामध्ये असतील तर त्या फोडून घ्यायच्या। लगेच हे पीठ आपण बनवून होतं आपलं। हे बघा, हे इतकी कन्सिस्टन्सी असली पाहिजे। आता हे पीठ आपण साधारणतः ही अशी कन्सिस्टन्सी होईपर्यंत आपण पाणी ॲड करायचं आहे। अंदाजेच पाणी ॲड करा। आणि जर नाही कळलं तर 1 वाटीला 1 वाटी, 2 वाटीला 2 वाटी पाणी ॲड करा। बनवून मी बनवताना सालपापडी दाखवते, त्यामुळे अंदाजेही तुम्ही त्याच्यामध्ये थोडं पाणी घालू शकता। आता हे 1 वाटी आपण पीठ याच्यामध्ये घेऊ आणि अजून 1 वाटी याच्यामध्ये पीठ, आपण 2 वाटी पीठ आपण याच्यामध्ये घातलेलं आहे। त्यामध्ये आपण आता मगाशी आपण जिरे घातले होते, त्याच्याऐवजी आता आपण तीळ घालणार आहोत। साधारणतः 2 मोठे चमचे हे तीळ आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही 1 चमचा तीळ किंवा 1 चमचा खसखस ॲड करू शकता। मी तीळ घेतलेले आहेत। छान असे तिळाचा फ्लेवर छान येतो। तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने देखील या सालपापड्या करू शकता। याच्यामध्ये बिटाचा रस घालू शकता पाण्याऐवजी, किंवा याच्यामध्ये तुम्ही गाजराचा रस, पालकचा रस असे वेगवेगळे रस घालू शकता। आता मी चवीनुसार मीठ टाकते याच्यामध्ये। साधारणतः या पापड्या आपल्याला उन्हामध्येच वाळवायच्या असतात, त्यामुळे थोडं मीठ कमी होतं त्याच्यातलं, त्यामुळे थोडं मीठ जास्तच घालावं। 1 मोठा चमचा मी मीठ याच्यामध्ये ॲड केलेला आहे। आता हे देखील आपण मगाशी आपण 2 वाटी पाणी याच्यासाठी म्हणजे अंदाजेच घेतला। आता याच्यासाठी देखील तुम्ही अंदाजेच पाणी घाला। कन्सिस्टन्सी लगेच तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कुठेपर्यंत पाणी घालायचं आहे।
पीठ असं बनवून घ्यायचं. तिळाचा आणि खसखसचा फ्लेवर देखील येतो. याच्यामध्ये तुम्ही साबुदाणा देखील भिजवून घालू शकता, पण तो रात्रभर भिजवलेला पाहिजे, नाहीतर मग सालपापडी बनवताना ती तुटते मधून. मग त्याच्यासाठी तो साबुदाणा ना रात्रभर भिजवून घ्या आणि सकाळी तो पुरा हातातून एकदम पिठासारखा व्हायला लागला ना की तो त्याच्यामध्ये ॲड करा. मग त्या सालपापड्या देखील छान होतात. नक्की तुम्हाला उरलेल्या पिठाच्या त्या देखील मी करून दाखवेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता ही आपली दोन्ही पिठं तयार झालेली आहे. आपण काय करायचं आहे, ही दोन्ही पिठं अर्धा तासासाठी आपल्याला ठेवून द्यायचे आहेत. थोडं हे तुम्ही पाहिलं असेल, हे सालपापडीचं पीठ आपलं अर्धा तास ठेवून दिल्यानंतर हे असं झालेलं आहे. छान त्याला अशी कन्सिस्टन्सी येते. आता आपण सालपापड्या बनवायला घेऊयात. त्या अगोदर मी एक कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं. त्याला आता मोठा गॅस करते. छान अशी उकळी फुटली की आपण ही सालपापडी बनवून त्याच्यावरती ठेवायची. आपल्याला जितकी मोठी पाहिजे, जितक्या आकाराची, तितकं पीठ आपण याच्यामध्ये घ्यायचं आहे. साधारणतः हे असं, आणि एका हाताने ना असं, एका हाताने गोल आकारामध्ये असं फिरवत जायचं हे ताट. खूप छान अशी सालपापडी आपली तयार होते. जितका मोठा आपल्याला आकार पाहिजे तितकं, छोट्या हवे असतील तर छोट्या करायच्या, मला थोड्या मोठ्याच लागतात. ही पहिली सालपापडी आपण जिऱ्याची बनवलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण जिरे घातले होते. ते जिरे देखील फुललेले आहेत. आता आपण ह्या गरम पाण्यामध्ये ही अशी ठेवून द्यायची. 2 ते 3 मिनिट पाणी उकळलेलंच हवं आणि 2 ते 3 मिनिट आपण ह्याला वाफेवरही शिजवून घ्यायचे. तोपर्यंत आपण दुसरी सालपापडी बनवून ठेवायची, जोपर्यंत ही होते तोपर्यंत. छोटी मोठी जितकी आपल्याला आपल्या आकारात हवी तशी आपण बनवून घ्यायची. हे ताट फक्त आपण गोल फिरवत जायचं, त्याला आपोआप शेप येतो आणि छान अशी सालपापडी तयार होते. अशा आपण सर्व सालपापड्या बनवून घ्यायच्या आणि ह्या प्रॉपर उन्हामध्येच वाळवायच्या. पण आता मी थोडं टेरेसवर काम चालू असल्यामुळे थोडं घरामध्ये सुकवते रात्रभर आणि पुन्हा सकाळी कडक उन्हामध्ये टाकून घेते. त्याला चांगलं कडक उन्हामध्ये वाळवते. आता आपली झालेली आहे. ही अशी आपण आता काढून घेऊयात. तिला नॉर्मल टेम्परेचरला थंड होऊ द्यायचं, नाहीतर काय करायचं, परातीमध्ये पाणी घ्यायचं अर्धी वाटी, अर्धा ग्लास, आणि त्याच्यामध्ये हे ताट सोडून द्यायचं. गावी हे सगळं ना आपण काढून एका टपवरती घालू शकतो, पण सध्या आता इथे तसा पर्याय नाही आहे. तर मी डायरेक्ट इथेच टेबलवर घालणार आहे आणि उद्या सुकवणार आहे. थंड झालेली आहे आपली, आपण घरामध्ये सुकवणार आहे, त्यामुळे मी डायरेक्टच टेबलवर तुम्हाला घालून दाखवते. ही आपल्याकडे सुई असते ना, त्या सुईनं हे आपण असं काढून घ्या, नाहीतर हातातील पिन असते त्याला थोडंसं तर टच केलं ना तर ती सगळी पापडी आपल्या हातात येते. आणि आपलं पीठ इतकं छान भिजलं आहे आणि पापडी देखील इतकी सुंदर आली आहे. हे अशा पद्धतीने तुम्ही पाहिलं असेल. मोठी पापडी आपली तयार आहे. तर आपण ही घरामध्ये सुकवूयात पहिला फॅनखाली. याच्यापेक्षा छोट्या आकाराच्या केल्या तरी चालेल. अशा आपण सर्व पापड्या आता करून घेणार आहोत. ही पापडी होईपर्यंत आपल्याला ही करून घ्यायची आहे. आता मी थोडी छोटी करून घेते. तुम्हाला जसे शेप हवेत ना तसे करून घ्या. आणि किती सुंदर भिजलं आहे ते, अगदी मस्त येत आहे. थंड पाण्यामध्ये जर तुम्हाला नाही डायरेक्ट असं काढता येत तर तुम्ही थंड पाण्यामध्ये त्या डायरेक्ट टाकून द्या परातीमध्ये. हे असंच ताट ठेवून द्यायचं आणि मग ते थंड झाले की काढायचं. त्याच्यासाठी पाणी देखील उकळलेलं हवं. मी डायरेक्टच रूम टेम्परेचरला ना हे वाफ त्याची घालून घेते आणि मग काढते. आता मी जिराचे तुम्हाला दाखवले. आता मी तिळाचे जे पीठ आपण बनवून ठेवले आहे ते बनवून घेऊया. त्याचे देखील आता हे जे आपण तीळ घालून भिजवलं होतं ना ते पीठ, हे अर्धा तास हे देखील भिजलेलं आहे. पण छान असं हलवून घ्यायचं. याच्यामध्ये तिळामध्ये तुम्ही खसखस घालू शकता. आता आपण हे बनवून घेऊया.
एक 4 सालपापड्या झाल्यानंतर ना ताट असं धुवून घेऊ शकता किंवा ओल्या फडक्याने पुसून देखील घेऊ शकता. आता आपण ही तिळापासून बनवून पाहत आहोत. मी मोठ्या मोठ्या करून घेतले, तुम्ही छोट्या केलात तरी त्या आणि जास्त होतील. त्या तिळाच्या पण चवीला फार छान लागतात. ही आता आपली बनवून तयार आहे. आता आपण ही पापडी आपण काढून घेऊयात आणि लगेचच ही त्याच्यामध्ये घालून घेऊया. पाणी थोडं कमी झालं ना त्याच्यामध्ये दुसरं गरम पाणी साईडला करून घ्यायचं आणि लगेचच त्याच्यामध्ये ओतायचं, म्हणजे आपल्या पापड्या एकसारख्या करून होतात लवकर. आता ही पापडी पण आपण काढून घेऊया. तू रडा, तू झारीत ना थोडे आमरसचं दाखवून जा. म्हणूनच मी करायला लागले. चल, तिळाची सालपापडी काढून घेतलेली आहे. थोडं मी फॅन खाली थंड केले. तुम्ही पाण्यामध्ये जसं मी सांगितलं ना तसंच थंड करून घ्या. हे असं फिरवायचं, पूर्ण थंड झाल्यावरच काढा. ठीक आहे, खूप छान अशी मोठी तिळाची सालपापडी आपली तयार आहे. पापडी आपण तेलामध्ये तळून घेतो. तुम्ही भाजून देखील घेऊ शकता. बघितलं असेल त्याची अतिशय छान अशी फुललेली आहे. अशा पद्धतीने आपण सगळ्या सालपापड्या तळून घेऊया. किती मोठी फुललेली आहे तुम्ही बघू शकता. हा भाजून देखील तुम्ही घेऊ शकता खायला. अतिशय सुंदर अशा सालपापड्या आपल्या तयार आहेत. फक्त 6 ते 7 सालपापड्या आपण फ्राय केलेत तेलात, पण त्या असल्या फुगलेल्या आहेत. हे पहा, अगदी अशा कुरकुरीत खुसखुशीत झालेत, एकदम छान झालेत त्या. त्याची टेस्ट वगैरे. आणि हा रेशनचा तांदूळ आहे. हा कुठला वेगळा तांदूळ असा सालपापडीसाठी नाही घेतलेला. रेशनच्या तांदळाच्याच ह्या सालपापड्या आहेत. नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.